तयार आहेत गरमागरम मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या। नैवेद्यासाठी हा खास बेत झटपट कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं द शेफ डायरीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत नैवेद्यासाठी खास पुरणपोळी। पुरणपोळी, खीर, भात, आमटी आपण सर्वच बनवणार आहोत, पण तेही झटपट कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग पटकन कृतीला सुरुवात करूयात। ओके, हे पहा, इथे मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धा किलो आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यानंतर डाळीमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी, म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्तच पाणी आहे खरं तर, तेवढं पाणी घातलं शिजण्यासाठी। आता मीठ घातलेलं आहे। आपण याला झाकण लावून चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। मी इथे आता कुकरचं झाकण लावत आहे। याला मी शिट्टीही लावून घेते। हे चांगले 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। म्हणजे मी तुम्हाला आमटीसाठी कांदा आणि खोबरं ते वाटण आपण करून घेऊयात। कुकरमध्ये आपली डाळ शिजते तोपर्यंत इकडे मी कटाची आमटीची तयारी करते। इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले, त्यांना तव्यावर छान परतून घेऊया। त्यातच आपण खोबरं पण छान परतून घेऊयात आणि मसाला रेडी करूयात। इथे कांदा भाजला जातोय तोपर्यंत आपण पीठ पण मळून घेऊयात लगेचच। इथे मी घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यात मैदा घेतला आहे। गव्हाचं पीठ 2 वाट्या आहे, 2 मोठ्या वाट्या, आणि पाव वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे। त्यात घालत आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद। हळद ही कलरसाठी आहे, पोळ्यांना एकदम मस्त पिवळा दमक कलर येतो। आणि हे छान मळून घेऊयात आपण। अगदी मऊ असं मळायचं आहे, त्यामुळे पोळ्या आपल्या फाटणार नाहीत। इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालंय आणि हे एकदम छान असं एकदम सॉफ्ट असं मळून झालेलं आहे। हीच कन्सिस्टन्सी पाहिजे। चला आपण आता पुढची प्रोसेस करूया। कुकरला मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आपण, आणि आता बऱ्यापैकी गार झाला आहे कुकर। आपण बघूया डाळ शिजली की नाही ते। डाळीचं सगळं पाणी आटलं आणि तुम्ही बघू शकताय डाळ एकदम बोटाने अशी स्मॅश होते। आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊयात। ओके, डाळ बघा आता इथे गॅसवरती ठेवली आहे पुन्हा, आणि त्यातच घालत आहे पाव किलो गूळ। अर्धा किलोला पाव किलो गूळ हे पुरेसं प्रमाण आहे। तुम्हाला जर अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। ओके, याच्यामध्ये हा गूळ मी एकदम छान चिरून घेतलेला आहे। काही किसणीवर किसूनही घालू शकता, पण मी चिरून घेतलेला आहे। आणि आता गूळ घातल्यामुळे ही डाळ आणि गूळ एकत्र व्यवस्थित मिक्स होईल आणि मिश्रण हे आपलं पुरण पातळ होईल। बट डोंट वरी, ते सतत गॅसवरती असल्यामुळे, सतत हीट मिळत असल्यामुळे ते पुन्हा घट्टसुद्धा होतं। आणि मग ही सगळं आपली प्रोसेस होते तोपर्यंत मी एका बाजूला भातही लावून घेतलेला आहे आणि खीर पण आपण लगेचच करून घेऊयात। एका बाजूला मी खीरही टाकून देते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस पण दाखवते। तर बघा आपलं गूळ आणि डाळ हे असं व्यवस्थित पातळ होत आलेलं आहे। ओके, तुम्ही इथे बघू शकता मिश्रण आपलं आता थोडंसं घट्टही व्हायला सुरुवात झालेली आहे। यातच आता मी अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड आहे ही घालते। याने पुरणाला एक छान असा स्वाद येतो। आणि त्याच्यासोबतच 1 चमचा सुंठ पावडरही मी यात घालते। तुम्ही ते बघू शकता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि यातच आपण हे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकते। पुरणाचं मिश्रण गार होत आहे तोपर्यंत आमटी करून घेऊया। आपल्या वाटणाला तेल चांगलं सुटायला लागलंय। त्यात घालते हळद, पाव चमचा,
आणि 2 चमचे आपलं घरगुती लाल तिखट. वाटणाला छान तेल सुटत आले. यातच ही डाळ घालूया आणि पाणी घालूया, म्हणजे आपली आमटी रेडी होऊन जाईल. आता इथे आपण डाळ आपली खूप छान व्यवस्थित गार झालेली आहे, तर ती या चाळणीवर ठेवून एक असं व्यवस्थित चाळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक फाईन टेक्स्चर मिळेल. ॲक्च्युली खूपच फाईन पुरण झालेलं आहे आपलं, पण तरीही कुठेही आपल्या दाताखाली डाळ किंवा वेलचीचा कण येऊ नये त्याच्यासाठी आपण ही प्रोसेस करणार आहोत. हे बघा, इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि याला एक छान व्हाईट कापड लावून घेतलं आहे, म्हणजे आपली पोळीही फाटणार नाही. आता एक छोटासा पिठाचा गोळा घेते, त्याला आपण एक छोटीशी एक लाटून पारी करून घेऊयात. व्यवस्थित त्याला हलक्या हाताने लाटायचं आहे आणि त्याच्यामध्ये पिठाच्या गोळ्यापेक्षा जास्त पुरण, एवढं आपलं प्रमाण असेल तेवढं पुरण भरून घ्यायचं आहे आणि कडा व्यवस्थित बंद करायचे आहेत. पीठ आपण अगदी छान मऊ मळलेलं आहे, त्याच्यामुळे ते कुठूनही असं पोळी फाटण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित हलक्या हाताने आता आपण ही पोळी इथे लाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पोळी छान लाटून झालेली आहे. आता याला मी तव्यावर टाकते. अगदी हलक्या हाताने उचलायची पोळी आणि तव्यावर टाकायची. एका बाजूला बघा आपली खीरही होतच आलेली आहे. ओके, पोळी भाजताना गॅस अगदी फास्ट करायचा नाही आहे, मीडियम आचेवरच पोळी भाजायची आहे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बघा किती छान फुगली आहे आपली पोळी. यावर मी तूप लावून घेत आहे. दोन्ही बाजूनी छान तूप लावून खरपूस अशी पुरणपोळी भाजायची आणि गरमागरम खायची. आहा, खूप भारी. वा, खूप सुरेख दिसत आहेत पुरणपोळ्या. याप्रमाणे मी इतरही पुरणपोळ्या करून घेते. तयार आहे आपली झटपट बनलेली नैवेद्याची थाळी. बेसिक गोष्टी केल्या आहेत, म्हणजे पुरणपोळी, आमटी, भात, खीर. तुम्ही याच्यामध्ये भजी, कुरडई, पापड अशाही गोष्टी ॲड ऑन करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला नक्की हिट करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशाच छान छान मजेदार रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा.